अजितदादांवर त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि त्याच्यामध्ये आत्ता अजितदादा त्यांच्याबरोबर गेलेले आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब आज काय बोलतात याला लोकच किंमत देत नाहीत आणि लोकच म्हणतात की ही व्यक्ती खोटं बोलणारी व्यक्ती आहे। त्यामुळे माढ्यात जाऊन ते काय बोलले याच्याकडे जास्त लक्ष देण्याची जरूरत नाही। खोटं बोलणाऱ्या व्यक्तीकडे वेळ न घालवता काय या महाराष्ट्राचं भविष्य याच्याकडे कुठेतरी आपण लक्ष दिलं पाहिजे। आता दोन प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत। एक विषय देवेंद्र फडणवीस साहेबांचा। आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी कितीतरी वेळा खोटं बोललेले आहेत। धनगर आरक्षणाच्या बाबतीत खोटं बोललेले आहेत। त्याच्याच बरोबर इतरही महत्त्वपूर्ण जे प्रोजेक्ट आहेत या महाराष्ट्रामध्ये जे येणार होते जे गुजरातला गेले त्याच्याबद्दल ते खोटं बोललेले आहेत। अजितदादांवर त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि त्याच्यामध्ये आत्ता अजितदादा त्यांच्याबरोबर गेलेले आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब आज काय बोलतात याला लोकच किंमत देत नाहीत आणि लोकच म्हणतात की ही व्यक्ती खोटं बोलणारी व्यक्ती आहे। त्यामुळे माढ्यात जाऊन ते काय बोलले याच्याकडे जास्त लक्ष देण्याची जरूरत नाही। खोटं बोलणाऱ्या व्यक्तीकडे वेळ न घालवता काय या महाराष्ट्राचं भविष्य याच्याकडे कुठेतरी आपण लक्ष दिलं पाहिजे। आणि हो, जे अभिजित पाटलांबद्दल तुम्ही बोलताय त्यांच्यावर प्रेशर आणलं होतं। त्यांचा जो कोऑपरेटिव्ह कारखाना आहे त्याच्यामध्ये असणारी जी साखर आहे ती सीज केली गेली होती। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं त्यांच्या व्यक्तिगत व्यवसायाला तिथे नोटिसेस गेलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात दबाव अभिजित पाटलांवर टाकला। काही लोक दबाव सहन करू शकतात आमच्यासारखे, काही लोक करू शकत नाही। अभिजित पाटलांना तो दबाव तो सहन झाला नाही आणि शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा विचार त्यांनी कदाचित केला असावा। म्हणले असते लोकसभा जाऊया आणि लोकसभा झाल्यानंतर आपण नंतर याचं स्पष्टीकरण देऊ द्या। त्यामुळे या अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं मित्रपक्षाकडनं गेल्या काही दिवसांमध्ये झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे। पण आज ते कदाचित प्रवेश केला असेल, उद्या भाजप बरोबर ते राहतीलच असं नाही। मोहित कुंभक जे आहे त्यांनी आरोप केला देवेंद्र फडणवीस यांना अटकेची कारवाई करणार होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। त्याचबरोबर एका IPS अधिकाऱ्यांचे इथे नाव घेत आहेत, पत्रकारांचं नाव घेत आहेत। सगळे मिळून जे आहेत ते फडणवीस यांच्यावरती अटकेची कारवाई तुमची सत्ता असताना करणार होती असा आरोप आहे। मला असं वाटतं की त्यांनी अजून नाव नाही सांगितलं, ते सांगणार आहेत। तो जेव्हा स्फोट होईल तो स्फोट काय आहे, काय लेवलचा आहे हे बघितल्यानंतरच ह्याच्यावर आपल्याला कॉमेंट करता येईल। दादा, रोहित पवार सॉफ्ट टार्गेट का? कारण हे सगळं बोलत असताना गुंड अमोल मिटकरी म्हणतात की तुम्ही गुंड आहे, नौटंकी आहे, नाटकं करतात। रोहित पवार सॉफ्ट टार्गेट का होतं? सारखं तुमच्यावर का टीका केली? एखादा समजूतदार कर्तृत्वान अशा एखाद्या नेत्याने ज्याचे विचार प्रगल्भ आहेत जर माझ्यावर अशा पद्धतीने टीका केली तर त्याच्यावर मी कदाचित उत्तर देईल। मी बारामती तालुक्यामध्ये जाऊन पिंपरी या गावामध्ये सकाळी 7 वाजता मतदान करणार आहे आणि 7 वाजता मतदान केल्यानंतर जे 2400 बूथ आहेत टोटल त्याचं एक अपडेट तिथं असणारे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर बसून फोनवर असेल नाही तर ज्या ज्या पद्धतीने मला करता येईल, जे कोणी तिथले कार्यकर्ते आहेत, बूथ कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर मी फोनवर संपर्कात राहील आणि ते अपडेट तिथं घेईल। कोणाला कुठं अडचण येते का? गुंड तर फिरतातच आहेत आणि मग गुंड जर फिरत असतील ते कुठं फिरतायत, ते कुठं दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, सेन्सिटिव्ह बूथ कुठले आहेत, या सगळ्यांचा अभ्यास करून तिथं लक्ष दिलं जाईल। त्यामुळे आम्ही ओव्हरऑल सर्वच बूथचा अभ्यास करून तिथं लोकांना पाठिंबा हा नक्कीच देत राहील। शरद पवार सुद्धा यावेळी बारामतीत मतदान करणार, मुंबईत शरद पवार सुद्धा यावेळी बारामतीत मतदान करणार। एरवी मुंबईत लेखीसाठी हे मत किती महत्त्वाचं? शरद पवार महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे आणि पवारसाहेब तिथं स्वतः जाऊन जर मतदान करणार असतील आणि ते करतात नेहमी त्यामुळे तिथे मला असं वाटतं की ते फक्त सुप्रियाताईंसाठी मत नसून एका विचाराचं मत आहे आणि तो एक संदेश आहे बारामतीकरांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला। कितीही आजारी असलं तरी मतदान करणं हे महत्त्वाचं आहे आणि योग्य व्यक्तीला करणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे लोकांना मी आव्हान करतो की उद्या जिथं कुठं मतदान आहे योग्य व्यक्तीलाच करावं आणि हे जे काही दबाव तंत्र सुरू आहे त्याचा जो काही पैशाचा वापर हा महायुतीकडनं केला जातो असं आम्हाला जे समजतंय, त्या पैशाचं काय करायचं हा निर्णय तुमचा आहे। पण महत्त्वाचं काय, योग्य व्यक्तीलाच मतदान करा। कारण पैसे आणि जे काही मदत नाही तर जे काही तुम्हाला आमिष दाखवली जातात ते 5 दिवसाचे असतात, पण जो लोकप्रतिनिधी निवडून येतो तो 5 वर्षासाठी असतो। त्यामुळे विचार आणि व्यक्ती
बघूनच मतदान करा.